नमस्कार. माय मराठी 24/7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात माय मराठी 24/7 न्यूज. मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोल्हारे. नमस्कार. माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण आहोत मुळशी तालुक्यामध्ये आणि याना त्या कारणाने मुळशी तालुका नेहमीच चर्चेत असतो. आज असाच एक मुद्दा माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. शिवचरित्रकार हरिभक्त पारायण रोहिदास महाराज हांडे आपल्या बरोबर आहेत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याच भाषा शैलीमधनं आज त्याच कोंढूर गावामध्ये चाललेला हा निसर्गाच्या बरोबर असणारा हा खेळ मातीचा, हा खेळ चोरट्याचा आणि जाणून घेऊयात थेट रोहिदास महाराज हांडे यांच्याकडे. नमस्कार, मी रोहिदास महाराज हांडे, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. 40 वर्ष महाराष्ट्र आणि अनेक राज्यामध्ये जाऊन कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, शिवचरित्र, संभाजीराजे चरित्र तथा मॉरिशस मध्ये 25-30 वेळा जाऊन त्याही ठिकाणी शिवसृष्टी निर्माण करून शिवरायांप्रती त्याही ठिकाणी आपण प्रचंड मोठे विचार लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. अशा प्रकारचं मी कार्य करतोय. जर तुम्ही पाहाल ज्या ठिकाणी तुम्ही आहात ती तुमची जन्मभूमी म्हणूयात आणि याच जन्मभूमीवरती कुठंतरी निसर्गाच्या याच्यावरती एक ठोके चाललेले आहेत. हा आवाजही आपल्या कानावरती येतो आणि तुम्हीच तुमच्या भाषा शैलीतनं ज्यावेळेला आपले राजे सांगता त्यावेळेला अंगावरती काटा उभा राहतो. काय सांगाल तुम्ही आज तुमच्या पाठीमागे जे चाललेला आहे? नाही, विद्रोह बरोबर आहे. आता मला लाज वाटायला लागलेली आहे की जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, शिवरायांच्या, जिजामातेच्या, शहाजीराजांच्या, संभाजीराजांच्या आणि आपलेच पूर्वज मर्द मावळ्यांच्या या त्यागातून निर्माण झालेल्या भूमीमध्ये आज हे सर्व विद्रोप जर पाहिला, या सह्याद्रीच्या गडकोटांनी, तटा बुर्जांनी आणि नद्या नाल्यांनी, डोंगरांनी आश्रय दिला शिवरायांना, आपल्या पूर्वजांना, आणि मुघलांच्याकडून हा मुघली नाच चाललेला थांबून हे स्वराज्य पुन्हा निर्माण केलं. त्या स्वराज्याचा विध्वंस काही शासकीय पदाधिकारी या ठिकाणी लावायला लागलेले आहेत. माझा 815 गट, मी आता तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. तुमच्या बोलण्यामधनं तुम्ही एक शब्द वापरला की शासकीय बाबू, हा शब्द त्याच्यामध्ये आला. हे शासकीय पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत काय मत आहे? शासकीय पदाधिकारी मन मानेल तसा उद्दामपणा करतायत आणि कायद्याचा बडगा दाखवून सामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करतायत. तोच प्रयत्न माझ्या बरोबर केलेला आहे. हा महाराष्ट्र काय शासकीय पदाधिकाऱ्यांच्या बापाचा नाही, हा महाराष्ट्र जनतेचा आहे, आमचा महाराष्ट्र आहे. ह्या शिवरायांच्या या पवित्र भूमीमध्ये, या मुठाखोऱ्याच्या या पवित्र भूमीमध्ये आज नंगानाच चाललेला आहे. हा केवळ शासकीय पदाधिकाऱ्यांचा आहे. मी कॉन्ट्रॅक्टरला कुणालाही दोष देणार नाही, त्यांची ती कामं करत असतात. त्यांना आज शासनाच्या दरबारी कुठपर्यंत गेलात? कुणाकुणाकडे दरवाजा ठोकावलात तुम्ही? शासनाच्या दरबारी पहा, मी कायदेशीर वकिलांकडून नोटिसा पाठवल्या. नावं घ्या त्यांनी. एक कार्यकारी अभियंत्याला पाठवलं, मुख्यमंत्री सडक योजनेला त्या ऑफिसला एक पाठवलं, त्यानंतर महसूल मंत्र्यांना पाठवलं, SP साहेबांना पाठवलं, तहसीलदार साहेबांना पाठवलं, त्यानंतर तुम्हाला सांगतो महसूल मंत्र्यांना पाठवलं, मुख्यमंत्री साहेबांनाही पाठवलं. 1 नंबर 2, या ठिकाणी जो काही गैरप्रकार चाललेला आहे, ब्लास्टिंग, अमुक धमुक, ह्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, त्याचे मी मुद्दे पण त्याच्यामध्ये पुरावे पण दिलेले आहेत आणि मी ते जमा पण करून आज लाईव्ह तुमच्याकडे मी ते दिलेले आहेत. नंबर 2, मी तहसीलदार साहेबांना प्रत्यक्षात भेटून निवेदनही दिलेलं आहे. आता याच्यावर कसल्याही प्रकारचं कायदेशीर उत्तर मला मिळालेलं नाही आजपर्यंत. किती दिवसाचा कालावधीमध्ये तुम्ही पत्र व्यवहार जो केलेला आहात किंवा प्रत्यक्षित भेटलेला, त्यातला कालावधी किती दिवसाचा आहे? अंदाजे मला असं वाटतं की 11व्या महिन्यामधली 2 तारीख असावी, 11व्या महिन्याची. तेव्हापासून हा पाठपुरावा माझा चालू आहे. आज तुमचं काही जमिनीचा जो आहे की मुळशी तालुक्याला लागलेला हा एक किडा आहे की जमीन खरेदी विक्रीचा, आज आपली काही जमीन याच्यामधनं विक्री झालेली आहे का? माझी 815 गटाचा 1 फूट सुद्धा विक्रीला गेलेला नाही. पण मी असं ऐकून आहे, अवतीभोवती कोणीतरी एक धनदांडगा की ज्याला वरून कुठून तरी पैसे येतात आणि तो इकडं शेतकऱ्यांना फसवून जमिनी खालीवर करतो, घेतो, ऍडव्हान्स देतो, जमिनी ताब्यात घेतो, शेतकऱ्यांना धमकावतो, असं काही मी ऐकून आहे. आणि त्यांनी चालवलेली ही दडपशाही आहे, शासकीय कर्मचाऱ्यांना हाताला धरून. आजपर्यंत तुमच्याकडे कोणी जागा विक्रीसाठी आलेला आहे का की महाराज जागा तुमची द्या किंवा जागा आम्हाला हवी आहे, असं काही झालं का? हो, मागे माझ्या भावाकडे प्रकार झाला होता. मी ते कोण घेणार आहे ते त्याचं मी तोंडही पाहिलेलं नाही.
तोंड पाहिलेलं आहे आणि पाण्याची पण इच्छा नाही, कारण आपण खानदानी आहोत. जमीन विकणं म्हणजे आई विकणं आहे. आज एक मुळशीचा हे एक वाक्यच आहे की जमीन विकायची नसते तर जमीन राखायची असते. हो. याच राखलेल्या जमिनीवरती तुमचा कुठंतरी कुणीतरी ताबा मारलेला आहे का, किंवा कुठंतरी तुमची जमीन चाललेल्या कामामध्ये गेलेली आहे का? हे पहा, आता हा खालचा इथं एक कॉर्नर आहे, हा कॉर्नर माझ्या जमिनीमध्ये आलेला आहे. तिथं खुणा होत्या, सरकारी मोजणीच्या खुणा होत्या, त्या खुणा पूर्णपणे उद्ध्वस्त केलेल्या आहेत. वरच्या खुणा, या खुणा उद्ध्वस्त केलेल्या आहेत. तुम्ही पलीकडे जर पाहाल तिकडे ते वरून राडा ब्लास्टिंग करून फेकून दिलेला आहे. ती जमीन आमचीच आहे. आमच्या पिढ्यानं आम्ही ही वय वाटतोय. इथं आम्ही जनावरं चाललेली, इथं नाचणी काढलेली, इथं वरई काढलेली, इथं तीळ काढलेला आहे. आज ती माझ्या बापजाद्यांची प्रॉपर्टी आहे, ती माझी निशाणी आहे. तिची काय अवस्था करून ठेवलेली पहा. एक सरकारी खून जागेवर नाही, झाडं तर एवढी मोडली गेलेली आहेत, त्यांचाही नायनाट केलेला आहे आणि ब्लास्टिंग करून ही पोकळ करून टाकली जमीन. उद्या पावसामध्ये हे सगळं खाली येऊ शकतं. आज जी तुमचं ज्या वेळेला तुमच्या जागेतनं रस्ता गेलेला आहे त्यावेळेला तुम्हाला काही कल्पना दिली होती का? सरकारनं म्हणण्यापेक्षा शासनानं, संबंधित विभागानं मला कसल्या प्रकारची आम्हाला नोटीस नाही, सांगितली नाही, काही नाही. आले डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरचं या ठिकाणी चालू झालं, विचारायला गेलं की सरकारी कामात अडथळा, मग त्याच्यावर आम्ही कारवाई करणार, एवढंच यंत्र यांनी वापरलं. आजपर्यंत तुम्हाला काही कुणाचे फोन वगैरे, दमबाजी वगैरे असं काही प्रकार घडलेला आहे? दमबाजी वगैरे नाही, परंतु तो कट्टे म्हणून कोणतरी एक अभियंता आहे, तो म्हणला तुमची जमीनच कशावरून तिथं आहे, तुमच्या जमिनीतून रस्ता जात नाही. मग ह्याचा बाप येत होता का तिथं? जनावर त्याच्या बापानं चारली का? त्याला काय माहित तो कुठला आहे? ही जमीन माझी नाहीये, हा जमिनीतून असा रस्ता जात नाही, असं त्याला काय माहित आहे? कोण आहे तो? शासकीय बाबूंना काय सांगसाल तुम्ही आज? शासकीय बाबूंना एकच आहे, तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला घरी बसवल्याशिवाय सुट्टी नाही. माझा यंत्रणेबरोबर जे कर्मचारी आहेत, इथं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर असो कोणी असो, त्यांच्याबद्दल माझा आक्षेपच नाही. ते बिचारे, त्यांना हातामध्ये कागदपत्र मिळाली, ते बिचारे काम करतात. मला त्याच्याशी काही मतलब नाही. यांनी त्यांना कोणत्या गोष्टीच्या आधारावर काम करायला या ठिकाणी कागदपत्र निर्माण केली, ही 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 काय मेक आहे? हे सर्व शासकीय कर्मचारी त्याला जबाबदार आहेत. आज जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांचा मावळा साता समुद्रा पलीकडे जो छाती ठोकून सांगतो शिवरायांच्या गोष्टी, आणि आज त्याच छत्रपती शिवरायांच्या मावळ्यावरती खरं तर वेळ आलेली आहे शासनाचे दरबारे पायऱ्या झिजवण्याची. आणि काही दिवसापूर्वीपासून ते जे पाठपुरावा करतायत शासनाच्या दरबारी, शासनाचे उंबरटे खरं तर त्यांनी खरं तर झिजवतायत. ते आज खरं तर त्यांना या माय मराठी मला अजून एक बोलायचंय, न्याय मिळणार आहे का नाही हेही देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे त्यांचा जो ज्या ठिकाणी गट आहे, आपण थेट जाणार आहोत त्यांच्या असणाऱ्या वडिलोपार्जित जमिनीवरती, की खरं तर कुठून रस्ता त्यांच्या जमिनीतनं गेलेला आहे तो खरं तर सर मला हो सर, मी ते दाखवतो तुम्हाला. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, आम्ही समाजाला सांगणारे आहोत की विकास झाला पाहिजे, रस्ता गेला पाहिजे. ठीक आहे, इथं 20 फूट 30 फूट जे काय असेल, अरे 40 फूट दिला असता, 40 फूट दिला असता. विकास कोणाचा व्हायचा आहे, कोणाला मोठं व्हायचंय, कोणाला बरोबर. रावणाची लंका गेली नाही, त्याच्यावर रुपडा गेला नाही. हे टिकूजी कोण आहे? जमिनी घेणारे आणि डेव्हलपमेंट करणारे, ह्यांनाही लाकडच जाळायला लागणार आहे. आमची माती होणार आहे आणि त्यांची पण राखच होणार आहे. माती आणि राख एकच होणार आहे सर्वांची. परंतु हव्यास यांच्या पोटी आहे ना, शेतकऱ्यांना पायदळी तोडवायचं आणि आपण आपलं पुढच्या 50 पिढ्यांचा उद्धार करून घ्यायचा. करा, तुमची लायकीच तेवढी आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो कोणी अतिशहाणा आहे, सर्वे करणारा, ठीक आहे, जाऊ द्या, मरगळे काय आमचे वेगळे नाहीत, आमच्यातलेच आहेत, आमच्याच हाताला धरून ती चाललेली मंडळी आहेत, आम्ही दूर करणार नाही. पण हा जो रस्ता काढलेला आहे, काहीतरी मला असं कळालं 5 करोड रुपयापर्यंत याचं, किती 5 करोड रुपयापर्यंत याचं इस्टिमेट असं काहीतरी थोडंफार अप्रॉक्सिमेटली मागं पुढं आहे. या रस्त्यानं त्या शासकीय कर्मचाऱ्यानं ज्यानं सर्वे केला त्यानं डबल सीट मोटरसायकल फक्त तिथपर्यंत नेऊन दाखवावी. त्याच्या घरचा गुलाम हा अंडे महाराज होईल. हा सर्वे करणारा, हा जनतेचा पैसा, हा पब्लिकचा, आम्ही टॅक्स भरतो, त्याच्या घरचा पैसा नाहीये कुठेही पैसे टाकायला. आम्ही टॅक्स भरतोय. आम्ही स्वतंत्र देशाचे स्वतंत्र पाईक आहोत, आम्ही स्वतंत्र घटक आहोत. या रस्त्यानं एक वेळ 4 व्हीलर नेऊन दाखव म्हणो, एवढा तुझ्यात दम आहे ना. हा सर्वे केला कसा? हे सर्व कसं अंधारामध्ये चाललंय. आला जनतेचा पैसा, कसाही टाका, कसंही काही करा, कसाही उधळा. किती लोक वस्ती आहे ज्या रस्ता, ज्या 4-5 घर आहेत.
4 ते 5 घरांसाठी आहे. नावाला 5 घर आहेत, वरती जमिनी सर्व या लोकांनी घेतलेल्या आहेत. आणि ज्या मोठ्या मोठ्या. गावातून रस्ता होते त्या गावची लोकसंख्या किती आहे? आता त्या आमच्या गावची दिघेवाडीची लोकसंख्या मला वाटतं साधारणपणे हा एक 400-500 लोक. 400-500 लोकांपर्यंत येण्यासाठी की अगदी 5 फुटाचा रस्ता मुख्य रस्त्यापासून सुरू होतो आणि जिथं 4 ते 5 घरं आहेत हो, त्या रस्त्यांना पोहोचण्यासाठी हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. पर्यंतचा निधी वापरला जातो. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. माझ्या राजाकडनी गवताची काडी घाण ठेवली होती, पण त्या गवताची काडीचा तुकडा सुद्धा झाला तर तुझी खैर नाही असं ठणकावून सांगणारा माझा राजा आज माझ्या त्याच राजाच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोठं ड्रिल केली जाते आणि त्या ड्रिलचं जे आहे प्रात्यक्षिक दिसतंय आपल्या समोर की पावसाळ्यामध्ये ते जे उत्खनन केलेलं आहे, वृक्षतोड केलेली आहे, तीच उत्खनन आणि वृक्षतोड ह्याच कडनं असणाऱ्या नाल्यातून या गावामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. राहते आणि शेतकऱ्यांच्या आज या जमिनी नापीक ठिकाणी झाल्या. शेतकऱ्याची जी पिकाच्या जमिनी आहेत याचा नासधूस देखील या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हेही आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी खरं तर महाराजांच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांनी, गावातील नागरिकांनी एकत्र येणं पाहिजे. कुठंतरी विकासाला आड येतोय हा मुद्दा महाराजांचा बिलकुल नाहीये, परंतु ज्या गावात प्रवेश करायचा आहे त्या गावात प्रवेश करत असताना असणारा रस्ता आणि ज्या ठिकाणी खरं तर रस्ता न्यायचा आहे त्या ठिकाणी पोहोचत असणाऱ्या लोकांसाठी 5 कोटी रुपयाचा रस्ता हा प्रत्यक्ष असणारे शासनाचे सरकारी बाबू आहेत. या बाबूंनी याची दखल घेणं तेवढंच गरजेचं आहे. अन्यथा जर या ठिकाणी या दखल घेतली गेली नाही तर मात्र याचा विद्रोप झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही सर, मी सांगितलंय तहसीलदारांना जे निवेदन दिले निवेदनामध्ये सांगितलंय हे जर तडीस लागलं नाही तर येत्या 20 जानेवारीला मी माझी गुरंढोरं घरातले सगळे मेंबर घेऊन आमरण बेमुदत उपोषणाला मी तहसील कार्यालय मुळशी येथे बसणार म्हणजे बसणार. आणि याला जबाबदार ते सर्व या विभागामध्ये येणारे सर्व शासकीय पदाधिकारी. चला तर थेट जाऊयात. महाराजांचा ज्या ठिकाणी खरं तर जागा आहे, महाराजांवरती खरं तर ज्या ठिकाणी अन्याय झालेला आहे तर ज्या ठिकाणी खरं तर ज्या जागा आहे की ज्या जागेतनं विना परवानगी खरं तर रस्त्याचं काम गेले 4 वर्ष खरं तर सुरू आहे या ठिकाणी. हा आहे या जागेवरती आता जे आहेत या जागेचे जे मालक आहेत, जे आता आपण सांगितलं होतं की हांडे महाराज विचारू ही जो क्षेत्र जे तुम्ही सांगितलं होतं गट नंबर जो सांगितलं तो हाच आहे का? मी पहिल्यांदा म्हणेल जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या, राष्ट्रमाता जिजामातेच्या आणि श्रीमंत शहाजीराजांच्या असंख्य मर्दमावळ्यांच्या त्यागातून निर्माण झालेला हा जो काही महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये ही चाललेली दुर्दशा पहा. तुम्ही मला विचारलं की हा गट तुमचा आहे का? होय, हा वंश परंपरागत आमचाच गट आहे. आज ज्या क्षेत्रातनं खरं तर विचारत न घेता असणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याचा अतिक्रमण खरं तर आपण पाहतोय आणि आपण दाखवलेच आहे की या ठिकाणी महाराजांनी सांगितल्या पद्धतीने की कोण्या इंजिनियरांनी हा रस्ता तयार केलेला आहे, कोण्या इंजिनियरनी याचं पाहणी केलेली आहे की त्या ठिकाणी आज जर इकडे माझ्या डाव्या बाजूला जर पाहाल तर तिकडे तुम्ही एक दुचाकी सुद्धा आजच्या परिस्थितीला या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि गेले 4 वर्ष झाले फक्त या ठिकाणी आणि या ठिकाणी ह्या रस्त्याचंच काम चालू आहे. आपल्या बरोबर या आजूबाजूला असणारे जे शेतकरी आहेत हे देखील आहे खरं तर या ठिकाणी पिकत नाही. पूर्ण हे बघा हे दिसतंय ना, पूर्ण वाहून आमच्या शेतामध्ये जाते, पूर्ण शेत भरून गेलेले आहे. हे तुम्ही कुणाला त्याचं सांगितलं मी रस्त्याला बोललो होतो, त्यांनी गेल्या फक्त मला काय केलं, उकरून दिलं. त्याचा काय फायदा नाही, जे उकरून दिलं तेवढं परत भरलं. भात शेती होत नाही, काय नाही. माझ्या आंब्याचे तर 50-60 हजार रुपये आंब्याचे व्हायचे. ते नुकसान भरपूर. आणि किती वर्ष झालं काम 4 वर्ष झाली आता फक्त उकराउकरी चालू आहे. 4 वर्षामध्ये आंब्याचं नुकसान हे पूर्ण आहे. हा जर पाहिलं तर माझा मावळा हा भाताच्या पिकामधनं 2 रुपये कमवतो. निसर्गाने जे दिलेलं जी देणगी आहे आंब्याचं रोप त्यातनं 2 रुपये कमवतो. मग एकीकडे सांगितलं जातं की वृक्षवल्ले आम्हा सोयरे, झाडे लावा झाडे जागवा. आणि दुसरीकडे खरं तर जो शेतकरी ज्या झाडातनं पीक घेतोय, त्या वृक्षवल्ले आम्हा सोयरे जे ज्याची जपणूक करतोय त्यावरच अशा पद्धतीने खरं तर मात केली जाते. आज महाराजांच्या सांगण्यानुसार खरं तर सरकारी बाबूंनी याच्यावरती योग्य ती दखल घेतली नाही तर मात्र होणाऱ्या पुढील काळामध्ये हा जो असणारा एका शिवरायाच्या मावळ्यांचा जो असणारा हा जो विद्रोप आहे, या विद्रोपातनं जर यदा कदाचित
कोणती घटना जर घडली तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्याला फक्त आणि फक्त दोषी असणार आहेत तर हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी. सर तुम्ही पाहताय आता हे सर्व ढासळलेलं आहे. याच्यामध्ये जांभळीची झाडं होती, आंब्याची झाडं होती, सागाची झाडं होती, सगळं नेस्तनाबूत केलेलं आहे. म्हणजे ओरिजिनल ऑक्सिजन देणारी झाडे ही या ठिकाणी केलेली आहेत, नेस्तनाबूत केलीत. इथं ब्लास्टिंग झाले, त्या ब्लास्टिंग मुळे काय काय होतं हे याचं काही आहे की नाही काही, या सगळ्या गोष्टी पाहता आता हा तुम्ही इकडं खाली पाहिलं, आता ही किती जमीन नापीक करून टाकली. काय करणार आम्ही या जमिनीचं? हे काय नेमकं, याचा उद्रेक केल्याशिवाय आपण कधीही थांबणार नाही. आज प्रत्येक जर डोंगरावरती गेलो, गड किल्ल्यावरती गेलो तर कोणती ना कोणती एक गोष्ट या ठिकाणी गडावरती आपल्याला पाहण्यासारखी मिळते किंवा डोंगरावरती पाहण्यासारखी मिळते. तुम्ही सांगितल्या पद्धतीने आज इथं सुद्धा काहीतरी होतं. काय होतं नक्की? अहो इथं रांजण म्हणून या इथं एक प्रसिद्ध आहे. म्हणजे जवळजवळ आमच्या 18 गावामध्ये हांडे घराण्याचं रांजणाचं शेत म्हटलं की प्रसिद्ध आहे. माझे वडील इथं जनावरं चरायचे, माझे आजोबा जनावरं चरायचे. वरई, नाचणी, तीळ असं पिकं काढलेली आहेत आम्ही या ठिकाणी. मी स्वतः इथं जनावरं चारली. इथं चिरा होता, इथं चिरा, आणि तो कटे नावाचा अधिकारी म्हणतो तुमची जमीनच नाही. याचा काय बाप आला होता इथं बघायला चिरा आहे किंवा नाही का? कोण आलं होतं याचं चारायला इथं? तो तिथं बसून सांगतो की जमिनी तुमची नाही. आणि मुंडे म्हणून फक्त मध्ये टुल्लू इकडून तिकडून इकडं फक्त पदाधिकारी करतात, कोटपुंजेपणा करतात. ही जमीन प्रसिद्ध जमीन आहे. तिथं एक रांजण नावाचं होतं. रांजण त्याच्यामध्ये 12 महिने पाणी असायचं. ते जे ढासळले ना तिथं, आज ते वन्य प्राण्यांना पाण्याचा फार मोठा आधार होता. त्याचा सर्व नष्ट करून टाकले या लोकांनी. वेळेला खरं तर पिण्याची नव्हती, त्यावेळेला देखील याच ठिकाणी पाणी वापरलं गेलं. इथंच पाणी वापरायचे आणि जनावर वन्य प्राण्यांना तर नदीवर जावं लागायचं. आज हा जो विद्रोप आहे हा खरंच एक काळिंब फासणारी गोष्ट म्हटलं तरी काय वावगं होणार नाही. अतिरेक त्यांनी करायचा ना आमच्यावर टाकायचं का? किती जरी या विषयातनं आपण याला शेवटी एकाच विषयावरती येऊन थांबतो की या ठिकाणी काही लोकांनी एकत्र येऊन केलेला निसर्गाचा जो नाश आहे हा कुठंतरी थांबलेला पाहिजे. हा याच कोंडूर गावामध्ये हा फक्त मर्यादित नसून आज मुळशी तालुक्यातील अनेक ठिकाणी खरं तर महाराज या गोष्टी होत आहेत. परंतु तुमच्यासारखे कुठेतरी शिवरायांचे मावळे अजून एक सावधानता देतो, पुढे येत आहेत आणि तेच खरं तर बोलतात. अजून एक सावधानता देतो. आम्ही तर हजारो लोकांमध्ये बोलणारे आहोत आणि जे बोलतोय ते कायदेशीर बोलतोय. आता शेवटी मला राहावे ना म्हणून मला बोलायची वेळ आली. ज्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जाऊ, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी कामकाज करणारे हे शासकीय कर्मचारी किती खालच्या पातळीला जातात आणि कसा अन्याय करतात. ठिकठिकाणी नाव घेऊन ओरडेल. बात करून टाकू यांना. यामध्ये येणारे सर्व राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, वारकरी जे कोणी यामध्ये असेल याची सखोल चौकशी करून त्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी हीच एक शिवरायांच्या मावळ्यांची खरं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी 24/7 न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.